व म्हणण्यापेक्षा तिथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि राजन पाटलाच्या विचाराची माणसं आहेत. सर्वसामान्य नागरिक उपस्थित नाही त्यांच्या बैठकीला. सर्वसामान्य नागरिक उपस्थित राहू शकत नाहीत. पण मला एवढंच वाईट वाटतं की एक मोहोळ तालुक्याचे लोकनेते राजन पाटील हे 3 वेळा या तालुक्याच्या जीवावर मतदाराच्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर आमदार झाले. पुन्हा राखीव मतदारसंघ झाल्यावर 3 वेळा राखीव मधनं आमदार त्यांचे निवडून दिले जनतेने. तर तुम्हाला कुरुल भागात 10-15 वर्षाखाली पोलीस स्टेशन उभा करणं गरजेचं वाटलं. कारण 35 ते 32 किलोमीटर हराळवाडी, कोरोली, बेगमपूर पासून शिंगोली पासून हा मोहोळ तालुका लांब पडतोय. म्हणून शासनाने घेतलेला पोलीस स्टेशनचा निर्णय त्या कुरुल किंवा कामतीलाच खरं तर अप्पर तहसील कार्यालय व्हायला पाहिजे. आणि तुम्ही जर मनमानी कारभार करून या अनगरमध्ये या मोहोळ तालुक्याला गावणीला बांधण्याचा प्रयत्न करत असाल तर या मोहोळ तालुक्यातला फक्त पाटकुलपिनूर, नरखेड, शेटपळ बीट हे 3 गणाचा विषय नाही तर मोहोळ तालुका अख्खा तुटून तुमच्या अंगावर पडल्याशिवाय राहणार नाही. आणि जाहीरपणे सांगू इच्छितो की तुम्ही जो हा चालू केलेला अन्याय आहे तो सर्वसामान्य नागरिकाच्या दृष्टीने अतिशय अन्यायकारक आहे. आम्ही भेट नाही, आम्ही अनगरमध्ये येऊन बसून आंदोलन करण्याची ताकद आहे. या मोहोळ तालुक्यातले चरणराज चौरे असो, भैया देशमुख असो, उमेशदादा असो, मानस बापू माने असो, इतर काही कार्यकर्ते तालुक्याचे नेते आहेत, इतर पक्षांचे काही नेते आहेत, सगळ्यांचा या सर्व पक्षीय नेत्यांचा यामध्ये सहभाग आहे. पण दुःख असं वाटतं तालुक्याने तुम्हाला आमदार केलं, त्या तालुक्यात तर तुम्ही अनगरवाड्याचा विचार करताय आणि अनगर इतक्या लांब आहे. 2 हायवे रोड ओलांडून त्या लोकांना जर अनगरमध्ये येण्याची वेळ आणत असताल माड्याच्या शिवाला हा आम्ही मान्य केलं असतं. अनगरच्या पलीकडे 25 गाव आहेत तर त्या गावातल्या लोकांना अनगर जवळ आहे. पण तू कामची कुठे आहे तिथं पोलीस स्टेशन का काढलं मग? हा पण जाब मी यशवंत माने आमदारांना विचारतोय. आणि यशवंत मानेने एवढं लक्षात ठेवावं की तुम्हाला अनगरवाड्यातनं फक्त मतं दिलेली नाही, तालुक्यातल्या तमाम जनतेने मतदान करून तुम्हाला आमदार केलेला आहे. ह्याचा विसर पडता कामा नये. पण एक आमदार जबाबदार व्यक्ती जर अनगर करायची लाचारी आणि गुलामगिरी पत्करत असतील तर ह्या लोकविश्वासघाती मोहोळ तालुक्याच्या नेत्याला राजन पाटलाला या तालुक्यातली जनता येत्या विधानसभेला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. वेळ प्रसंगी रक्त सांडू, वेळ तर आम्ही महसूल मंत्री विखे पाटलाला रस्त्यात अडवून आम्ही जाब विचारू. तुम्ही सर्वे न करता जर हजारो अन्याय लोकांना, नागरिकांवर, 1000 लोकांवर अन्याय करत असाल तर ही मोहोळ तालुका कदापि सहन करणार नाही. याची जबाबदारी त्यांनी नोंद घेतली पाहिजे.